नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी विषय गणित प्रकरण क्रमांक 2 वर्ग समीकरणे सराव संच 2.3। या आधीच्या लेक्चर मध्ये आपण वर्ग समीकरणे म्हणजे काय, सराव संच 2.1 2.2 पाहिलेला आहे। तर आज आपण पाहूया सराव संच 2.3। वर्ग समीकरणे सोडवण्याच्या 3 पद्धती आहेत। पहिली आहे अवयव पद्धत, दुसरी आहे पूर्ण वर्ग पद्धत आणि तिसरी आहे सूत्र पद्धत। तर पहा, आज आपण पाहणार आहोत पूर्ण वर्ग पद्धत। पहा काय दिलाय प्रश्न क्रमांक 1। पहिले वर्ग समीकरण काय दिलंय, x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। पहा या ठिकाणी ज्यावेळेस आपण पूर्ण वर्ग पद्धती वापरतोय तर त्या ठिकाणी आपल्याला 3 सूत्र उपयोगात येणार आहेत। तर पहिलं सूत्र आहे हे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग। त्यानंतर दुसरं सूत्र आहे a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग। त्यानंतर तिसरं महत्त्वाचं सूत्र म्हणजे a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b गुणिले a वजा b। पहा ही 3 सूत्र खूप महत्त्वाची आहेत, ती अगदी परफेक्ट तयार करून ठेवा। त्यानंतर पहा या ठिकाणी पूर्ण वर्ग पद्धतीने ज्यावेळेस आपण वर्ग समीकरण सोडवणार आहे तर काही स्टेप आहेत, काही पायऱ्या आहेत, त्या आपण लिहून घेऊया। पहिली पायरी आहे दिलेलं समीकरण वर्ग समीकरण स्वरूपात लिहा, म्हणजे या स्वरूपात x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या स्वरूपात आणा। त्यानंतर पहिलं पद, हे जे पहिलं पद आहे, पहिल्या पदाचा सहगुणक, इथं काय आहे सहगुणक a आहे। पहिल्या पदाचा सहगुणक, पहिल्या पदाचा सहगुणक 1 बनवा, 1 बनवा किंवा करा। म्हणजे समजा a इथं आहे तर त्या a ने पूर्ण समीकरणाला भागून घ्या। त्यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये म्हणजे तिसऱ्या पायरीवर आपण काय करणार आहोत, इथं सहगुणक 1 झाल्यानंतर पहिल्या 2 पदांची तुलना, म्हणजे ह्या स्वरूपात येणार आहे ना b/x, ह्या स्वरूपात आल्यानंतर ह्या 2 पदांची तुलना कशाबरोबर करणार आपण, तुलना x चा वर्ग अधिक 2xy बरोबर करा। यातून y मिळवा, y स्क्वेअर ची किंमत काढा आणि ती आपल्या आलेला तिसरं पद असणार आहे। तर पहा या ठिकाणी पूर्ण वर्ग आहे हा, या ठिकाणी पहा 1 अधिक b चा वर्ग कंसाचा वर्ग बरोबर ही पूर्ण वर्ग राशी आहे। तर आपल्याला हे जे समीकरण दिलेलं आहे त्या समीकरणाला पूर्ण वर्ग समीकरण बनवायचे, म्हणजे या पद्धतीत बनवायचे। पण इथं a हे चल दिलेलं आहे आणि आपल्या समीकरणात x हे चल असणार आहे। तर x या स्वरूपात म्हणजे आपल्याला कसं बनवायचे ते x चा वर्ग अधिक 2ax अधिक 2x इथं y चा वर्ग या स्वरूपात आपल्याला ते बनवायचे। तर या स्वरूपात बनवण्यासाठी आपण काय करणार, हे जे तिसरं पद आपल्याला मिळाले ते तिसरं पद किंमत, म्हणजे हे तिसरं पद आपण काय करणार, समीकरणात एकदा मिळवणार, म्हणजे अधिक करणार, एकदा मिळवा व एकदा वजा करा। आणि ते सोडवल्यानंतर आपल्याला 5वी स्टेप म्हणजे 5वी पायरी काय मिळणार आहे, तर आपल्याला वर्ग समीकरण या स्वरूपात मिळणार आहे, a चा वर्ग वजा b चा वर्ग, म्हणजे पूर्ण वर्ग राशी स्वरूपात ते आपल्याला मिळणार। आणि इथून खाली कसं सोडवायचं हे आपल्याला माहिती आहे, तेच आपण अवयव पद्धतीत वापरलं आहे। मग पहा या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत, पहा या ठिकाणी दिलेलं समीकरण, पहा पहिलं समीकरण काय दिलेलं आहे आपल्याला, x चा वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0। पहा या ठिकाणी आपल्याला दिलेलं समीकरण हे ऑलरेडी पहा या स्वरूपात आहे। आणि त्यानंतर पहिल्या पदाचा सहगुणक 1 करा। दुसरी स्टेप काय आहे आपली, दुसरी पायरी काय आहे, याचा सहगुणक 1 करा। पण ह्या दिलेल्या वर्ग समीकरणात इथं ऑलरेडी हा 1 आहे, म्हणजे आधीच दिलेला आहे,
इथे 1 आहे. मग आपण काय करणार, तिसऱ्या पायरीवर जाणार. मग काय करणार, तिसरी पायरी काय आपली, x चा वर्ग अधिक x ची तुलना x चा वर्ग अधिक 2xy बरोबर करू. x चा वर्ग सारखे आले. त्यानंतर x आणि 2xy, मग हे काय आले, समान आले. 2xy बरोबर x आले. पहा या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, y ची किंमत मिळवायची. तर y ची किंमत मिळवायची म्हणजेच काय, म्हणून y बरोबर x छेद 2x. हे 2x ह्या बाजूला गुणिले होते, त्या बाजूला नेले ते भागिले झाले. x x कॅन्सल झाला म्हणजेच काय आलं, y बरोबर 1/2. म्हणून y चा वर्ग बरोबर 1/4. म्हणजे दोन्ही बाजूंची वर्ग घेतले तर काय होणार, 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. इथपर्यंत मिळालं. हे मिळालं आपल्याला तिसरं पद. जर आपल्याला हे आपलं आलेलं तिसरं पद बरोबर आहे की नाही हे चेक करायचं असेल तर काय करायचं, या ठिकाणी पहा आपल्याला a b c च्या किमती माहिती आहेत. पहा ax² चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. हे वर्ग समीकरणाचं सामान्य रूप आहे. तर a b c च्या किमती मिळाल्या तर त्यातून काय करायचं, फक्त b चा वर्ग छेद 4a. काय करायचं, दिलेल्या समीकरणाला a ने भागून घ्यायचं. सहगुणक 1 करायचा आणि b चा वर्ग छेद 4a ही किंमत काढायची. ही किंमत काढली की आपल्याला हे मिळणार आहे. पहा ही किंमत काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरा. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे, इथं आपला एक ऑलरेडी सहगुणक 1 आहे. नसता तर काय केलं असतं, आपण जी संख्या इथं दिली त्या संख्येने भागून घेतलं असतं. तर पहा या ठिकाणी काय आपला b आपला इथं आहे 1 आणि छेद 4 गुणिले a ची किंमत काय आहे आपली 1 म्हणजे 1/4. ही आपल्याला y² ची किंमत मिळाली. म्हणजे तिसरं पद आपल्याला या सूत्राने मिळते. पहा त्यानंतर फक्त चेक करण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता. तर पहा त्यानंतर काय आहे, ह्या पद्धतीने सोडवा, कारण तुम्हाला ह्या पद्धतीने दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला ह्या पद्धतीने गणित सोडवल्यावर पूर्ण मार्क मिळतील. त्यानंतर आता काय करायचंय, आपण हे असं का वापरले, कारण आपल्याला दिलेलं वर्ग समीकरण पूर्ण वर्ग राशीत रूपांतरित करायचंय. मग आता काय करणार, याची तुलना आपण याच्या बरोबर केली म्हणजे ह्या दोन पदांची, पहिल्या दोन पदांची. तर पहा म्हणून x चा वर्ग अधिक x अधिक ही जे तिसरं पद आपलं आलंय, हे तिसरं जे पद आले y चा वर्ग म्हणजे b चा वर्ग. पहा ते पद काय करायचं, एकदा अधिक करायचं, दिलेल्या समीकरणात ते एकदा अधिक करायचं, एकदा वजा करायचं आणि राहिलेलं समीकरण तसंच लिहायचं. काही फरक पडलाय का, एकदा अधिक केले एकदा वजा केले, काहीही फरक पडलेला नाही. पहा त्यानंतर हे जे मिळाले आपल्याला, हे या ठिकाणी ही पूर्ण वर्ग राशी मिळाली आहे. हा कसला वर्ग आहे, तर हा वर्ग आहे x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. पहा सोडून पहा, x अधिक 1/2 कंसाचा वर्ग. पहा आपला a आहे x, b आहे 1/2. पहा या ठिकाणी काय येणार आहे, a चा वर्ग म्हणजेच x चा वर्ग अधिक 2. a काय आहे आपला x, b काय आहे आपला 1/2 अधिक b चा वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग. x चा वर्ग 2 कॅन्सल म्हणजे अधिक x अधिक 1/2 चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4. पहा समजलंय. पहा या ठिकाणी आपल्याला पूर्ण वर्ग राशी मिळाली म्हणून आपण सूत्राचा वापर करून हे लिहिलं. आता पुढच्या दोन संख्या आहेत त्या एकत्र घ्या. पुढच्या दोन संख्या एकत्र लिहिणार. पहा या ठिकाणी वजा चिन्ह, या ठिकाणी वजा चिन्ह आहे. वजा चिन्ह मी बाहेर घेतलं, कंसात काय होणार आहे तयार, 1/4 अधिक 1/4 आणि अधिक 20 बरोबर 0. पहा आता काय करूया, हा कंस सोडून घेऊया, हा कंस सोडून घेऊया, छेद समान करूया. छेद समान करणार म्हणजे काय, 1 अधिक 4 गुणिले 20 किती झाले 80 बरोबर 0. x अधिक 1/2 कंसाचा वर्ग आणि 1 अधिक 80 म्हणजे 81/4 बरोबर 0. तर पहा 81/4 ही वर्ग संख्या आहे कोणाची, 9/2 ची वर्ग संख्या आहे. म्हणजेच
9चा वर्ग 81 आणि 2चा वर्ग 4 ही या संख्येची वर्गसंख्या आहे. म्हणूनच काय आपण करणार आता या ठिकाणी लिहून घेणार x अधिक 1/2 कंसाचा वर्ग वजा 9/2 कंसाचा वर्ग बरोबर 0. पहा या ठिकाणी आपण बरोबर कुठल्या स्टेपला पोहोचलोय? स्टेप क्रमांक 5 म्हणजे पायरी क्रमांक 5. दिलेलं वर्ग समीकरण आपल्या कुठल्या स्वरूपात आले? a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर 0. आता त्यानंतर आपल्याला माहित असलेलं सूत्र वापरूया. माहित असलेलं सूत्र काय आहे? a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर काय असतं? a अधिक b a वजा b. आपला a काय आहे? x अधिक 1/2 हा आपला a आहे. अधिक b b किती आपला? 9/2 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसात a वजा b. a काय आहे आपला? x अधिक 1/2 आणि वजा b. b काय आहे? 9/2 बरोबर 0. पहा त्यानंतर आता इथं काय होणार तयार? पाया समान आहे यांची बेरीज करूया. 10/2 या कंसात काय येणार आहे? x अधिक वजा 8/2 म्हणजेच हा वजा मी इथं लिहिते बरोबर 0. म्हणजेच x अधिक 5 x वजा 4 2 ने भागून घेतलं. जर a गुणिले b बरोबर 0 असेल तर a बरोबर 0 किंवा b बरोबर 0. तो नियम वापरून इथे लिहूया आपण x अधिक 5 बरोबर 0 किंवा x वजा 4 बरोबर 0. म्हणजेच x बरोबर वजा 5 x बरोबर 4. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 व 4 ही आहेत. पहा आपण काय केले? पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा असं सांगितलं असेल तर दिलेलं समीकरण हे पूर्ण वर्ग राशीमध्ये बदलायचंय. त्यासाठी ह्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आपण जाणार आहोत. म्हणजे पहिली पायरी ही आहे, ह्या स्वरूपात लिहून घेणार. त्यानंतर x चा सहगुणक 1 होण्यासाठी x² चा सहगुणक 1 होण्यासाठी a ने त्या समीकरणाला भागून घेणार. पण इथं ऑलरेडी 1 दिलेला होता म्हणून आपण तिथं काही केलेलं नाहीये. त्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये काय करणार? आपण ह्या दोन पहिल्या पदांची तुलना काय करणार? आपण याच्याशी करणार आणि त्यातून आपण तिसरं पद मिळवणार. तिसरं पद म्हणजेच y आणि त्या y चा वर्ग काढणार आणि तो आपण या ठिकाणी एकदा मिळवणार आणि एकदा वजा करणार. त्यानंतर आपल्याला ते समीकरण a चा वर्ग वजा b चा वर्ग या स्वरूपात मिळेल आणि त्यानुसार सूत्राचा वापर करून आपण अवयव पद्धतीत जसं सोडवलं तसंच खाली वर्ग समीकरण सोडवायचे. पहा आता या ठिकाणी वर्ग समीकरण 2 पाहूया आपण. वर्ग समीकरण 2 x चा वर्ग अधिक आता या ठिकाणी पहा समीकरण 2 मध्ये सुद्धा पहिलं पद हे काय दिलेले आपल्याला? पहिल्या पदाचा सहगुणक 1 दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला पहिल्या 2 पायऱ्यांचा वापर करावा लागणार नाहीये. तर पहा x चा वर्ग अधिक 2x वजा 5 बरोबर 0. पहा या ठिकाणी काय करणार आपण? पहिली पायरी ऑलरेडी इथं तयार आहे. ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 सामान्य रूपात आहे. त्यानंतर पहिल्या 2 पदांची तुलना कशाशी करायची आहे? x चा वर्ग अधिक 2x ची तुलना x चा वर्ग अधिक 2xy बरोबर करू. काय मिळते आपल्याला? 2xy बरोबर काय आले? 2x. म्हणजेच y बरोबर 2x/2x y बरोबर 1. 2x/2x म्हणजे 1. म्हणजेच y चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग काय येणार आहे? 1. हे मिळाल्यानंतर पहा या ठिकाणी हे बरोबर आले का नाही हे चेक करण्यासाठी काय करणार आपण? b चा वर्ग छेद 4 आहे ही किंमत काढून पहा. b चा वर्ग किती आपला? b काय आहे आपला? 2. 2 चा वर्ग येईल 4 आणि a ची किंमत किती आहे इथे? 1. 4/4 बरोबर 1. हा तुमचा असणारे y चा वर्ग म्हणजे तिसरं पद.
जर समीकरणात जर जे पद चल दिलेलं नसणार आहे ते आपण ऍड करणार आहे, म्हणजेच वायचा वर्ग. इथे एक्स मध्ये म्हणून वायचा वर्ग, इथे यम मध्ये म्हणून यनचा वर्ग. म्हणजे ही यन जी मिळेल किंमत ती कशी असणार आहे, यनचा वर्ग. पहा या ठिकाणी हे झाल्यानंतर एकदा काय करणार आपण ते समीकरणात मिळवणार आणि एकदा वजा करणार. एक्सचा वर्ग अधिक 2x. पहिले दोन पदं लिहिली. पहिली दोन पदं लिहिल्यानंतर जो वायचा वर्ग तिसरं पद जे आले ते आधी एकदा अधिक करणार, एकदा वजा करणार आणि राहिलेलं लिहून घेणार. पहा या ठिकाणी पहिली 3 पदं एकत्र घेणार आणि उरलेली 2 एकत्र घेणार. पहिली 3 पदं आहेत ही कशाचा वर्ग आहेत, x अधिक 1 कंसाचा वर्ग. पहा या ठिकाणी x अधिक 1 कंसाचा वर्ग वजा 6 बरोबर 0. हा या ठिकाणी आता हा 6 जो आहे तो आपण असा लिहिणार आहोत, काही फरक पडत नाही. वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होऊन 6 बरोबर 6. म्हणजेच x अधिक 1 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 6 कंसाचा वर्ग बरोबर 0. हा या ठिकाणी काय होतंय, x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6, x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 बरोबर 0. काय केले मी इथं, ह्या सूत्राचा वापर केलाय. a चा वर्ग वजा b चा वर्ग बरोबर a अधिक b गुणिले a वजा b बरोबर या ठिकाणी काय आहे 0. तर पहा x अधिक 1 अधिक वर्गमुळात 6 बरोबर 0 किंवा x अधिक 1 वजा वर्गमुळात 6 बरोबर 0. मग यावरून काय मिळेल आपल्याला, x ची किमती, हा जो 1 आहे ह्या बाजूला तो त्या बाजूला जाऊन काय होणार आहे, वजा होणार आहे. आणि वर्गमुळात 6 सुद्धा काय होणार आहे, वजा होणार आहे. या ठिकाणी काय होणार आहे, x बरोबर वजा 1 आणि अधिक वर्गमुळात 6. ह्या ठिकाणी काय झाल्या, समीकरणाच्या उकली म्हणजे समीकरणाची मुळं, वर्ग समीकरणाची मुळं. काय लिहिणार मग, दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वर्ग समीकरणाची मुळे वजा 1 वजा वर्गमुळात 6 व वजा 1 अधिक वर्गमुळात 6 ही आहेत. हे फक्त तपासण्यासाठी आपल्या बरोबर आले की नाही हे तपासण्यासाठी सांगितले मी. ते फक्त चेक करण्यासाठी वापरू शकता तुम्ही. या ठिकाणी उदाहरण क्रमांक 2 झालेला आहे. तर आता आपण पाहूया उदाहरण क्रमांक 3. पहा उदाहरण क्रमांक 3 काय आहे, m चा वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. पहा या ठिकाणी जे वर्ग समीकरण दिले ते वर्ग समीकरण आधी आपण सामान्य स्वरूपात लिहून घेऊया. m चा वर्ग वजा 5m बरोबर वजा 3. पहा आता काय करणार आपण, हा जो c आहे तो या साईडला आणणार, म्हणजेच काय सामान्य रूपात लिहून घेऊया आधी. हा अधिक 3 होणार ह्या बाजूला आणल्यावर. हे झालं सामान्य रूप वर्ग समीकरणाचं. आता इथं पहा सामान्य रूप झालं, पहिली पायरी पूर्ण झाली. आता दुसरी पायरी, पहिल्या पदाचा सहगुणक 1 करा. आता पहिल्या पदाचा सहगुणक ऑलरेडी 1 दिलेला आहे, म्हणजे दुसरी पायरी करायची गरज नाही. तिसरी पायरी, ह्या पहिल्या 2 पदांची तुलना त्याच्याशी करा. पहा मग आपण इथे काय करणार आहोत, m चा वर्ग वजा 5m ची तुलना m चा वर्ग वजा 2mn बरोबर करू. पहा या ठिकाणी तुम्ही म्हणता असाल इथं मॅडम मी वजा का घेतले, तर पहा या ठिकाणी आपण आता इथे m वजा चिन्ह आहे. मग ह्या वजा चिन्हाचं सूत्र असलेलं कुठलं सूत्र माहिती आहे आपल्याला, a वजा b चा वर्ग. पहा या ठिकाणी a आणि b च्या जागी फक्त m आणि n आहेत. पहा m वजा n कंसाचा वर्ग बरोबर m चा वर्ग वजा 2mn अधिक n चा वर्ग. आपल्याला हे पद मिळवायचे. पहा या ठिकाणी चल m दिलंय म्हणून मी m आणि n घेतले आणि वजा चिन्ह दिलेलं आहे म्हणून मी वजा mn बरोबर तुलना केली.
म्हणजे या सूत्राचा वापर केला, कारण आपल्याला पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं आहे, म्हणजे याला पूर्ण वर्ग पद्धतीत रूपांतरित करायचं आहे, ह्या पद्धतीत आलं पाहिजे ना, म्हणून याच्याशी तुलना केली. तर पहा याच्याशी तुलना केल्यानंतर आपल्याला काय भेटतंय, यमचा वर्ग सेम आहे. ह्या दोन संख्या वजा 5m बरोबर वजा 2mn. हा वजा वजा सारखे मग दोन्ही बाजूला कॅन्सल झाले. तर मग 5m बरोबर काय आलंय 2mn. इकडे पण m आहे, इकडे पण m आहे, कॅन्सल होणार. म्हणजेच n बरोबर काय येणार आहे 5/2 असं लिहा, किंवा n बरोबर 5/2 असं लिहा. पहा या ठिकाणी n मिळाले आपल्याला, पण आपल्याला पूर्ण वर्ग पाहिजे. म्हणजे इथे n चा वर्ग बरोबर काय आला, इथे या ठिकाणी 5 चा वर्ग छेद 2 चा वर्ग. 5 चा वर्ग आहे 25 आणि 2 चा वर्ग आहे 4. मग आपले हे तिसरं पद मिळालं, ते आपण लिहिलेल्या समीकरणात मिळवूया. m चा वर्ग वजा 5m अधिक पहिली दोन पद लिहिली, त्यानंतर n चा वर्ग टाकूया 25/4 वजा 25/4. पायरी क्रमांक किती वापरतोय आपण सध्या 4, आणि आपला या ठिकाणी अधिक 3 आहे तो लिहिला बरोबर 0. हे 3 एकत्र घेतल्यावरती आपल्याला या स्वरूपात हे मिळते. या ठिकाणी काय मिळते आपल्याला m वजा 5/2 कंसाचा वर्ग. पहा सोडून पहा, m वजा 5/2 कंसाचा वर्ग. ही जी n ची किंमत आली आहे ती इथं लिहिली आहे मी. पहा m चा वर्ग किती आहे, m चा वर्ग वजा 2m, n ची किंमत काय आपली 5/2 अधिक 5/2 चा वर्ग म्हणजे 25/4. 2 2 कॅन्सल, म्हणजेच m चा वर्ग वजा 5m अधिक 25/4. पहा ही किंमत आणि ही किंमत सेम आहे. हे समीकरण सेम आहे. ही राशी आणि ही राशी सेम आहे. म्हणजे हे काय आले m वजा 5/2 कंसाचा वर्ग. या ठिकाणी आपण ते ऍड केले. आता हे राहिलेले दोन पद एकत्र करूया. या ठिकाणी वजा चिन्हाने जर बाहेर लिहिलं तर 25/4 अधिक होतील कंसाच्या आतमध्ये, आणि इथं अधिक अधिकचा वजा वजाचा गुणाकार अधिक असतो. यातनं एक वजा चिन्ह बाहेर लिहिले म्हटल्यावर आतमध्ये काय आहे वजा 3 बरोबर 0. पहा याच्या पुढची स्टेप मी इकडे करतेय. m वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा, आता या ठिकाणी छेद समान करून घ्यावा. छेद समान करण्यासाठी काय करावं लागेल, इथे 3 ला 4 ने गुणावं पण लागेल आणि भागावं पण लागेल. म्हणजे 25/4 वजा 3 चोक 12 बरोबर 0. m वजा 5/2 कंसाचा वर्ग वजा, या ठिकाणी किती येणार आहे 25 वजा 12 म्हणजे 13 बरोबर 0. पहा या ठिकाणी आता मी काय करणार आहे ते पहा व्यवस्थित. 13 ही संख्या मी वर्गमुळात लिहिते आणि छेद 2 लिहिते आणि कंसाचा वर्ग लिहिते. म्हणजेच वर्गमुळात 13 चा वर्ग म्हणजेच 13 आणि 2 चा वर्ग म्हणजे 4. या ठिकाणी ही स्टेप म्हणजे आपली 5वी पायरी तयार झालेली आहे. त्यानुसार हे सूत्र वापरून आता आपण सोडवूया. m वजा 5/2 हा आपला a आहे, हा आपला b आहे, अधिक वर्गमुळात 13/2 a अधिक b, a वजा b बरोबर 0. a बरोबर 0 किंवा b बरोबर 0. सूत्राचा वापर केल्यानंतर वजा वर्गमुळात 13/2 बरोबर 0. पहा आता इथं 2 2 म्हणजे खाली पाया समान आहे. मग काय करणार आपण m वजा, या ठिकाणी m बरोबर काय येणार आहे अधिक 5/2 वजा वर्गमुळात 13/2 किंवा m बरोबर 5/2 अधिक वर्गमुळात 13/2. म्हणजेच m बरोबर 5 वजा वर्गमुळात 13/2.
m बरोबर 5 वजा वर्गमुळात 13 छेद 2. m बरोबर 5 अधिक वर्गमुळात 13 छेद 2. मग खाली काय लिहिणार? दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे 5 वजा वर्गमुळात 13 छेद 2 व 5 अधिक वर्गमुळात 13 छेद 2 ही आहे. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे. आता लगेच आपण प्रश्न क्रमांक 4, 5 आणि 6 पाहूया. तर पहा प्रश्न क्रमांक 4. पहा काय दिले वर्ग समीकरण क्रमांक 4. 9y वर्ग वजा 12y अधिक 2 बरोबर 0. पहा या आधीची जी 3 गणित होती, जी 3 वर्ग समीकरण होती, त्या ठिकाणी हा जो पहिल्या पदाचा सहगुणक होता तो आधीच 1 दिलेला होता. त्यामुळे आपल्याला पहिल्या 2 पायऱ्यांचा वापर करावा लागला नाही. तर पहा आता या ठिकाणी आपल्याला पहिल्या 2 पायऱ्या म्हणजे ज्या स्टेप आहेत त्या फॉलो कराव्या लागणार आहेत. तर पहा हे जे दिलेलं समीकरण आहे ते ह्या स्वरूपात आधीच दिलेलं आहे. म्हणजे पहिल्या पहिली पायरी करायची काही गरज नाही. आता दुसरी पायरी a ने भागा. आपल्या इथं a किती आहे? 9. म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक 1 करा. दिलेल्या वर्ग समीकरणाला प्रत्येक पदाला 9 ने भागू. काय होतंय तयार? 9 ने भागल्यावर फक्त y चा वर्ग राहील. 12/9y अधिक 2/9 बरोबर 0/9 म्हणजे 0. कुठल्याही संख्येने शून्याला भागल्यावर उत्तर काय ते 0. पहा या ठिकाणी ह्या स्वरूपात आले आपलं. ह्या स्वरूपात आल्यानंतर पहा आता काय करणार आहे आपण? ह्या पहिल्या 2 पदांची तुलना आपण या ठिकाणी पहा वजा चिन्ह म्हटले आपण सूत्र क्रमांक 2 वापरणार आहोत. पहा याच्याशी तुलना करणार आहोत. तर पहा y वर्ग वजा 12/9y ची तुलना. हा या ठिकाणी आपण आधी काय करूया? या ठिकाणी 12/9 ला भाग जातोय 3 म्हणजे 12 आणि 9 ह्या दोन्हींना 3 ने भाग जातोय. मग ते आपण सोपं करून लिहूया. y वर्ग इथं काय होईल? 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 अधिक 2/9 बरोबर 0. कारण आपल्याला कॅल्क्युलेशन सोपं जावं म्हणून आपण सोपे अंक तयार करून घेऊया. या ठिकाणी म्हणून y वर्ग वजा 4/3y ची तुलना पहिली आपण काय केली? पहिली पायरी ऑलरेडी दिलेली आहे. मग दुसरी पायरी पहा इथं काय a ने भागलं म्हणजे a काय दिलं आपल्याला 9. प्रत्येक पदाला a ने भागून घेतलं. त्यानंतर आलेल्या पहिल्या 2 पदांची तुलना कशाशी करणार आहे आपण? y वर्ग वजा 2yz बरोबर करू. yz बरोबर करू. पहा या ठिकाणी a वजा b च्या सूत्राच्या जागी मी काय वापरणार आहे? y वजा z कंसाचा वर्ग हे सूत्र वापरून करणार आहे. हा या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला? y वजा z नाही म्हणजे हे सूत्र वापरून आपण सोडवणार आहे. आपल्याला ह्या स्वरूपात मिळवायचंय. त्यासाठी पहा काय मिळणार आपल्याला? z ची किंमत काढायची आहे. तर वजा 4/3y बरोबर काय मिळालं आपल्याला? वजा 2yz. पहा y कॅन्सल. आपल्याला z ची किंमत काढायची आहे म्हणजे z बरोबर इथं वजा कॅन्सल 4/3 बरोबर 2z म्हणजेच काय? z बरोबर काय आहे? 4/3 आणि जो 2 ह्या बाजूला जो गुणिले होता तो ह्या बाजूला जाऊन काय होणार आहे? भागिले होणार आहे म्हणजे छेदाला येणार आहे. म्हणजे z बरोबर काय येणार आहे? 4/6 म्हणजेच काय? 2 ने भागलं तर काय होईल? सोपी संख्या करून घेऊया. 2/3 म्हणजेच काय? 4/6 म्हणजे 2/3. या ठिकाणी आपल्याला z चा वर्ग काढायचा आहे, पूर्ण वर्ग काढायचा आहे, पूर्ण वर्ग पद काढायचे कारण आपल्याला राशी काय करायची? पूर्ण वर्ग राशी करायची. z चा वर्ग बरोबर काय येणार आहे? 2/3 चा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. या ठिकाणी आपल्याला तिसरं पद मिळालेलं आहे. पहा आपण काय करतो? जर आपल्याला हे आलेलं बरोबर आहे का नाही याची खात्री करून घ्यायची असेल तर आपण काय करतो? याच्यानुसार पहा याच्यानुसार आपण काय करतो? b चा वर्ग छेद 4 हे मी तुम्हाला समजण्यासाठी सोपं तुमचं आलेलं पद बरोबर आहे का नाही
म्हणजे कुठलं पद तुम्हाला अधिक करायचंय आणि कुठलं वजा करायचंय, म्हणजे कुठलं पद आहे तिसरं जे तुम्हाला त्या समीकरणात मिळवल्यावरती पूर्ण वर्ग राशी तयार होईल ते काढण्यासाठी हे सूत्र वापरा. पहा या ठिकाणी काय बी काय आपला 12चा वर्ग म्हणजे 144 वजा 12चा वर्ग म्हणजेच कुठल्याही वजा संख्येचा वर्ग घेतला तर तो अधिकच असतो म्हणजे 144/4a. पहा या ठिकाणी हे घ्यायचे आपल्याला यानुसार वापरायचे. सॉरी 4/3चा वर्ग छेद 4a. 4 गुणिले a ची किंमत किती आपली 1. पहा या ठिकाणी वजा 4/3चा वर्ग किती येणार आहे, वजा 4चा वर्ग सुद्धा अधिकच येणार आहे म्हणजेच अधिक 16/9. आणि हेच आपण कसं लिहिणार आहे 16/9 आणि हा खाली काय होता 4/1 तो आता वरती जाऊन कसा होणार आहे गुणिले 1/4. 4 एके 4 4 चौक 16 म्हणजे 4/9. पहा या ठिकाणी 4/9 आले आपलं झेडचा वर्ग. ही किंमत म्हणजे आपलं काय येणार आहे तिसरं पद असणार आहे. तिसरं पद काढण्यासाठी ह्या स्वरूपात आल्यानंतर हे सूत्र वापरून तिसरं पद आपलं आलेलं बरोबर आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता. तिसरं पद म्हणजे काय असणार आहे आपलं सूत्रातलं तिसरं पद. पहा बीचा वर्ग म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय तिसरं पद झेडचा वर्ग हा बरोबर आलेला आहे. त्यानंतर आता आपण चेक करूया पुढचं पाहूया. ह्यानंतर काय करायची पुढची स्टेप काय आहे आपण काय मिळाल्या वाय व वायचा वर्ग ही म्हणजे तिसरं पद मिळवले. आता चौथी स्टेप पाहूया. वायचा वर्ग हे पद एकदा मिळवा एकदा वजा करा. स्टार मध्ये एकदा मिळवा आणि एकदा वजा करा. एकदा अधिक करते मी काय 4/9 एकदा काय करते वजा करते 4/9 आणि राहिलेलं काय आपलं अधिक 2/9 बरोबर 0. ही पूर्ण वर्ग राशी तयार झाली. कसला वर्ग आहे हा y वजा 2/3चा वर्ग. पहा याचा वर्ग आहे का हा चेक करूया आपण. y चा वर्ग वजा 2 a ची किंमत आहे आपली y b ची किंमत आहे आपली 2/3 आणि अधिक b चा वर्ग म्हणजे वजा 2/3चा वर्ग 2/3चा वर्ग y चा वर्ग वजा 2 4 y/3. पहा इथं 2 गुणिले आहेत म्हणून ते 2 4 येणार आहे. खाली असता तर मी कॅन्सल केला असता. यानंतर 2/3चा वर्ग म्हणजे 4/9. पहा आली ही राशी इथं म्हणजे आपण जे लिहिले ते बरोबर आहे. पहा या ठिकाणी ह्या दोन संख्या एकत्र लिहूया वजा चिन्ह बाहेर घेऊया. अधिक 4/9 वजा 2/9 बरोबर 0. y वजा 2/3 कंसाचा वर्ग वजा छेद समान घातांकांची बेरीज म्हणजे 4 वजा 2 म्हणजे 2 बरोबर 0. 4 ही संख्या धन आहे 2 ही संख्या ऋण आहे. 4 वजा 2 काय आले 2. 2/9 ह्या संख्येला आपण असं लिहूया. ह्या संख्येला आपण वर्गमुळात 2/3 कंसाचा वर्ग बरोबर 0. पहा या ठिकाणी आता हे जे आलेलं आहे ते ह्या स्वरूपात आले a चा वर्ग वजा b चा वर्ग. ह्या स्वरूपात आल्यानंतर आपण ह्या सूत्राचा वापर करूया. y वजा 2/3 अधिक वर्गमुळात 2/3 y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. त्यानंतर a बरोबर पहिला कंस बरोबर 0 किंवा दुसरा कंस बरोबर 0. y वजा 2/3 अधिक वर्गमुळात 2/3 बरोबर 0 किंवा y वजा 2/3 वजा वर्गमुळात 2/3 बरोबर 0. म्हणजेच y बरोबर हा या ठिकाणी ऋण होता त्या बाजूला जाऊन धन होणार आहे. हा धन आहे त्या बाजूला जाऊन तो ऋण होणार आहे आणि छेद समाने म्हणून काय होणार आहे छेद समाने 2 वजा वर्गमुळात 2/3 किंवा y बरोबर
y बरोबर 2 अधिक वर्गमुळात 2/3. पहा या समीकरणाची मुळे खाली काय लिहिणार, या वर्ग समीकरणाची मुळे 2 वजा वर्गमुळात 2/3 व 2 अधिक वर्गमुळात 2/3 ही आहे. या ठिकाणी पहा समजले, प्रत्येक पदाला पहिल्या स्वरूपात आपण लिहिलं, ते ऑलरेडी दिलेलं होतं. मग काय करणार, a ने भागून घ्या. या ठिकाणी a काय आहे, 9 आहे. 9 ने भागून घेतलं, ह्या स्वरूपात आलं, त्याला समीकरण स्टार म्हणा. त्या स्टारच्या पहिल्या दोन किमती, पहिली जी दोन पद आहेत त्यांची तुलना करायची आहे. पहा या ठिकाणी जर वजा चिन्ह असेल तर वजाचं सूत्र घ्यायचं आणि पहिले दोन त्यांच्याशी तुलना करून पहा. त्यानंतर आपल्याला तिसरं पद मिळणार आहे झेड. झेडवरून झेडचा स्क्वेअर काढायचा. तिसरं पद म्हणजे हे तिसरं पद पाहायचे आपल्याला, म्हणून वर्ग केला. ती जी संख्या आली ती एकदा अधिक केली एकदा वजा केली. अधिक केल्याबरोबर जे तयार होतं पहिले 3 पद ते एका वाच्यात लिहिले, कारण ती आपल्याला पूर्ण वर्ग राशी मिळाली. मग ती एकत्र लिहिली आणि उरलेले 2 एकत्र लिहिले. त्यानंतर ह्या सूत्राचा वापर केला आणि सोडवले. खूप सोपं आहे. पहा आता पाहूया आपण वर्ग समीकरण क्रमांक 5. पहा या समीकरणामध्ये आपल्याला a ची किंमत काय दिलेली आहे, 2 दिलेली आहे. जर तुम्हाला काही समजलं नसेल, कुठली स्टेप म्हणजे कुठली पायरी समजली नसेल किंवा कुठला काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5, 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. पहा मी प्रश्न बरोबर आहे का पाहते एकदा. बरोबर आहे. तर पहा या ठिकाणी पहिल्यांदा काय करणार आहे आपण, या स्वरूपात ते ऑलरेडी दिलेलं आहे. a ने भागून घेऊया, म्हणजे पहिल्या पदाचा सहगुणक 1 करा. प्रत्येक पदाला, समीकरणाच्या प्रत्येक पदाला a ने भागूया. a किती आपला 2 ने भागू. काय होणार आहे तयार, y वर्ग अधिक 9/2y अधिक 10/2 बरोबर 0/2 म्हणजे 0. त्या ठिकाणी पहा काय होणार आहे, y वर्ग अधिक 9/2y अधिक 5. 2 ने 10 ला भागला 5 बरोबर 0. ह्याला समीकरण स्टार म्हणून ठेवा. त्यानंतर पहा याची तुलना करायची. या ठिकाणी पहा अधिक चिन्ह आहे, मग आपल्याला ह्या सूत्राचा वापर करायचा आहे. ह्या सूत्राचा वापर करायचा आहे तर पहा सूत्र काय आहे, मग y वर्ग अधिक 9/2y ची तुलना y वर्ग अधिक 2yz बरोबर करूया. त्यावरून आपल्याला काय मिळालं, त्यावरून आपल्याला मिळतंय 2yz बरोबर 9/2y. y कॅन्सल. z बरोबर, मला या साईडला z मिळवायचा आहे म्हणून मी ही बाजू ह्या बाजूने लिहिली आणि ही बाजू ह्या बाजूने लिहिली. काही फरक पडत नाही ह्या बाजूने लिहिले किंवा ह्या बाजूने लिहिले का. तर पहा या ठिकाणी z बरोबर काय होणार आहे, 9/2 आणि हा जो 2 आहे तो ह्या बाजूला गुणिले तो जाऊन भागिले होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, 1/2 होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, 9/4. z हा आपला 9/4 झाला. पहा या ठिकाणी z वर्ग काय येणार आहे, 9 81 4 16. हे आपलं तिसरं पद मिळाले, म्हणजेच हे पद मिळाले. तर पहा या ठिकाणी आलेलं बरोबर आहे का, आपण चेक करूया. b वर्ग छेद 4 आहे, हे आपलं z वर्ग आला पाहिजे. तर पहा या ठिकाणी आपला b किती आहे, 9/2 कंसाचा वर्ग छेद 4a किंवा 4 लिहिला तरी चालेल, कारण a ची किंमत आपण 1 तयार करतोय म्हणजे 4 आणि 9/2 चा वर्ग म्हणजेच 9 81, 2 चा वर्ग 4 आणि छेद 4 म्हणजेच काय होणार आहे, 81/4 आणि हा जो 4/1 आहे तो इकडे जाऊन उलटा होणार आहे 1/4 म्हणजेच 81/16. 4 16. या ठिकाणी बरोबर आलेलं आहे आपलं तिसरं पद. मग काय करूया, y वर्ग अधिक 9/2y अधिक 81/16 ही पूर्ण वर्ग राशी तयार झाली. एकदा अधिक केला एकदा वजा करूया.
राहिलेलं काय आहे अधिक 5 बरोबर 0. ही पूर्ण वर्ग राशी आहे असं लिहून घ्या. त्यानुसार इथं काय येणार आहे ह्या समीकरणानुसार y अधिक 9/4 कंसाचा वर्ग. पहा y अधिक 9/4 म्हणजे जी z ची किंमत आली आहे ना ती इथे लिहायची. पहा वजा, आता वजा चिन्ह बाहेर घेतलं तर काय होणार आहे अधिक 81/16 वजा 5 बरोबर 0. 9/4 कंसाचा वर्ग वजा छेद समान करून घेऊया. 16 16 16 32 16 4 16 64 85 बरोबर 0. पाढे व्यवस्थित पाठ ठेवा तुमचे. या ठिकाणी 1/16 बरोबर 0. आता ही सुद्धा काय आहे कुठल्या तरी संख्येचा हा वर्ग आहे. एकाचा वर्ग 1 असतो आणि 4चा वर्ग 16 म्हणजे ही पण कुठल्या तरी संख्येचा वर्ग संख्या आहे. त्या स्वरूपात लिहून घेऊया. म्हणजेच काय 1/4 कंसाचा वर्ग बरोबर 0. आता a चा वर्ग वजा b चा वर्ग सूत्राचा वापर करा. y अधिक 9/4 वजा 1 अधिक 1/4 a अधिक b आणि a वजा b म्हणजेच 9/4 वजा 1/4 बरोबर 0. a अधिक b बरोबर 0 किंवा a वजा b बरोबर 0. या ठिकाणी छेद सारखा आहे 10/4 8/4 बरोबर 0. म्हणजेच y अधिक 5/2 2ने भागलं वर आणि खाली. इथं पण 4ने भागून घेऊया. 4 4 2 8 बरोबर 0. पहा या ठिकाणी 4ने पूर्ण भाग जातोय म्हणून 4ने भागलंय. या ठिकाणी 2ने भाग जातोय वरी आणि खाली म्हणून 2ने भागले. तर पहा या ठिकाणी y बरोबर काय आलंय या ठिकाणी काय येणार आहे y अधिक 5/2 बरोबर 0 किंवा y अधिक 2 बरोबर 0 म्हणजेच y बरोबर वजा 5/2 किंवा y बरोबर वजा 2. या ठिकाणी या समीकरणाची मुळे वजा 5/2 व वजा 2 ही आली आहेत. मग खाली काय लिहिणार या वर्ग समीकरणाची मुळे वजा 5/2 व वजा 2 ही आहेत. या ठिकाणी मी थोड्या स्पीडमध्ये घेते पण कारण तुम्हाला आता प्रत्येक स्टेप क्लिअर झालेली असणारच आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये पहा या ठिकाणी दिलेलं गणित जे दिलेलं समीकरण आहे ते आधी आपण सामान्य स्वरूपात लिहूया. म्हणजेच वर्ग समीकरणाच्या सामान्य स्वरूपात लिहूया. जी या ठिकाणी आपल्याला पहिली पायरी जी दिलेली आहे तिचा वापर करावा लागणार आहे. या ठिकाणी काय आहे 5x चा वर्ग बरोबर 4x अधिक 7. 5x चा वर्ग ह्या दोन्ही संख्या ह्या बाजूला आणा म्हणजे दोन्ही पद ह्या बाजूला आणा. ती काय होणार आहे ह्या बाजूला अधिक आहे ती ह्या बाजूला वजा होणार आहे. आला सामान्य रूप. त्यानंतर पहा प्रत्येक पदाला सहगुणक 1 करण्यासाठी प्रत्येक पदाला 5 ने भागूया. प्रत्येक पदाला 5 ने भागू. 5 ने भागल्यावर काय होणार आहे x चा वर्ग वजा 4/5x वजा 7/5 बरोबर 0. याला समीकरण स्टार नाव देऊया. तर त्यानंतर पहा याला पूर्ण वर्ग राशी करण्यासाठी तुलना करूया. x चा वर्ग वजा 4/5x ची तुलना पहा या ठिकाणी वजा चिन्ह आलेलं आहे. आपल्याला सूत्र क्रमांक 2 वापरावं लागणार आहे. ची तुलना x चा वर्ग वजा 2xy बरोबर करू. याच्याशी तुलना केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय 2xy वजा 2xy बरोबर वजा 4/5x म्हणजेच काय x x कॅन्सल वजा वजा कॅन्सल 2y बरोबर 4/5 म्हणजेच y बरोबर 4/5 आणि हा 2 इकडे गुणिले तो ह्या बाजूला जाऊन काय होणार आहे भागिले होणार आहे. म्हणजेच 4/10 y ची किंमत आली आहे 4/10. y चा वर्ग काय येणार आहे 4 चौक 16/100.
पहा या ठिकाणी आपण आलेलं बरोबर आहे का चेक करूया. b चा वर्ग छेद 4a बरोबर काय येणार आहे, स्टार वरून b चा वर्ग वजा 4 छेद 5 चा वर्ग भागिले 4 गुणिले 1 वजा 4 छेद 5 चा वर्ग म्हणजेच 16 छेद 25 भागिले 4 16 छेद 25 आणि हे काय होणार आहे 1 छेद 4 म्हणजे 16 छेद 100 किंवा 4 एके 4 4 चौक 16 म्हणजेच 1 छेद 25. पहा याला काय करा 4 ने भाग द्या. आलेल्या संख्येला 4 ने भाग दिलं तर काय होणार आहे 25 चौक 100 आणि 4 चौक 16 ते सॉरी 4 छेद 25 या ठिकाणी 4 छेद 25 4 चौक 16 आणि 25 चौक 100 म्हणजे 4 ने भाग दिल्यावर काय आहे 4 छेद 25. आता ही आलेले तिसरं पद आहे. हे काय करणार आपण एकदा यात मिळवणार आणि एकदा वजा करणार. पहा त्यानंतर समीकरण स्टार काय होणार आहे पूर्ण वर्ग राशी होण्यासाठी x चा वर्ग वजा 4 छेद 5x अधिक 4 छेद 25 वजा 4 छेद 25 वजा 7 छेद 5 बरोबर 0. या ठिकाणी तिन्ही एकत्र घेऊया. ही पूर्ण वर्ग राशी तयार झालेली आहे. इथे लिहा ही पूर्ण वर्ग राशी आहे. x चा वर्ग वजा 4 छेद 5x अधिक 4 छेद 25 ही पूर्ण वर्ग राशी आहे. म्हणून या पद्धतीला पूर्ण वर्ग पद्धत असं म्हटलं जातं. पूर्ण वर्ग राशी आहे असं लिहून घ्या. त्यानंतर पहा ही कशाची पूर्ण वर्ग राशी आहे. या ठिकाणी x वजा 2/5 पहा 2/5 म्हणजे आपला जो y आलेला आहे ना तो काय करून घेऊया आपण व्यवस्थित करून घेऊया. 2 ने भाग दिल्यावर काय येणार आहे ती संख्या काय येणार आहे 2/5 2 आणि खालीवर भाग दिला तर काय होतं 2/5 म्हणजेच काय 2 चा वर्ग 4 5 चा वर्ग 25 4/25 ही संख्या आपली आलेली आहे. पहा हा जो y आलाय तो इथे लिहिणार आहे आणि कंसाचा वर्ग ही जी पूर्ण वर्ग राशी आहे ही या ब्रॅकेटचा वर्ग आहे. पहा त्यानंतर पहा ह्या उरलेल्या दोन संख्या एकत्र घ्या. वजा चिन्ह बाहेर काढलं 4/25 वजा बाहेर काढलंय म्हटल्यावर आतमध्ये काय होणार आहे अधिक 7/5 आहे त्याला पण छेद 25 करून घेऊया. वरती 5 ने गुणूया खाली 5 ने गुणूया म्हणजे 7 गुणिले 5 7 5 35 बरोबर 0. हा या ठिकाणी काय झालं x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा 35 आणि 4 39 0. आता ही कसली वर्ग संख्या ते लिहूया. x वजा 2/5 कंसाचा वर्ग वजा वर्गमुळात 39/5 कंसाचा वर्ग बरोबर 0. या ठिकाणी आता हे a चा वर्ग वजा b चा वर्ग या स्वरूपात मिळाले. त्यानंतर हे सूत्र वापरा x वजा 2/5 म्हणजे हा आपला a अधिक b अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर 0. जर a गुणिले b बरोबर 0 असेल तर a बरोबर 0 किंवा b बरोबर 0 ते वापरूया. तो नियम वापरूया. त्या नियमानुसार बरोबर 0 किंवा x वजा 2/5 वजा वर्गमुळात 39/5 बरोबर 0 म्हणजेच x बरोबर 2/5 वजा वर्गमुळात 39/5 म्हणजेच x बरोबर 2 वजा वर्गमुळात 39/5 x बरोबर 2/5 अधिक वर्गमुळात 39/5 म्हणजेच x बरोबर 2 अधिक वर्गमुळात
1/5. खाली काय लिहिणार तर या वर्ग समीकरणाची मुळे ही 2 आहेत. पहा या ठिकाणी आपण पूर्ण वर्ग पद्धतीने समीकरणे कशी सोडवायची, वर्ग समीकरणे कशी सोडवायची हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर यासारख्याच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओना लाईक करा, शेअर करा.